धक्कादायक उघड. सिल्लोड शहरात रुग्णांची दिशाभूल. लहान पदवी पण मोठ्या डॉक्टरसारखे हॉस्पिटल, मात्र आरोग्य विभाग झोपेत. सिल्लोड शहरात काही ठिकाणी BAMS, BUMS, BHMS, CGO अशा पदव्या असलेल्या काही व्यक्तींनी मोठमोठे हॉस्पिटल उभारून स्वतःला उच्च शिक्षित तज्ज्ञ डॉक्टर असल्याप्रमाणे उपचार सुरू केल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या प्रकारामुळे सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून केला जातोय. माहितीनुसार आयुष पद्धतीतील मर्यादित शिक्षण घेऊन काही जण शहरात मोठ्या हॉस्पिटलच्या नावाखाली ॲलोपॅथिक पद्धतीचे उपचार, गंभीर आजारांवरील उपचार तसेच विविध वैद्यकीय सेवा देत असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित पदव्यांच्या मर्यादा असतानाही स्वतःला मोठे तज्ज्ञ डॉक्टर म्हणून सादर करून रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आरोग्य क्षेत्रातील नियमानुसार प्रत्येक डॉक्टरने आपल्या शिक्षण व नोंदणीच्या मर्यादेतच उपचार करणे बंधनकारक आहे. मात्र सिल्लोड शहरात काही ठिकाणी या नियमांचे उघड उल्लंघन करून मोठ्या हॉस्पिटलचा आडोसा घेऊन उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार केवळ नियमभंग नसून रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखा गंभीर गुन्हा असल्याचं जाणकारांचं मत आहे. भारतीय कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती आपल्या शिक्षण व नोंदणीच्या बाहेरील वैद्यकीय पद्धतीने उपचार करत असल्याचा तो प्रकार बेकायदेशीर मानला जाऊ शकतो. अशा प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीवर फसवणूक, दिशाभूल व बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय या संदर्भात कायदेशीर कारवाई होऊ शकते. दरम्यान सिल्लोड शहरातील अशा हॉस्पिटलची चौकशी करून त्यांची नोंदणी, परवाने, डॉक्टरांची पात्रता आणि उपचार पद्धती यांची सखोल तपासणी करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करून दोषींवर कडक पावले उचलावीत, अन्यथा हा प्रकार अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की सिल्लोड शहरात सुरू असलेल्या कथित वैद्यकीय गोरखधंद्यावर प्रशासन कारवाई करणार का, की रुग्णांची दिशाभूल करणारा हा प्रकार असा सुरू राहणार? संपूर्ण शहराचं लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागलंय. झुंजार जनता न्यूज सिल्लोडसाठी प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट.